हे हाय हॅलो सर्वन. आजच्या तुमचं जगात आहे मी श्रद्धा सुरडकर. तर कसे आहेत? मजेत. ऑफिसली मजेत असं काय की मी पण मजेत, तुम्ही मजेत राहा. हर हर महादेव राजा. तर गायस आज मी बघा वेणी घालून बसलेली आहे. दिसते एकदम ढिल्ली वेणी घातलेली, एकदम खूप ढिल्ली घातलेली. मी तर केलं तर हेअर वॉश. तर हेअर वॉश माझे केस पुरे सुकले, तर एकदम गाठ नाही मला म्हणून मी एकदम ढिल्लीवर खूप जास्त ढिल्ली वेणी घालून घेतलेली आहे. माझं जेवण मला अजून करायचं आहे. तर आत्ताची टाईम खूप कमी आहे माझ्याकडं. तर मी ना अभ्यासाला बसली होती, कारण की मी अभ्यासाला बसायचं, मला अभ्यास खूप जास्त, तर मी तेच करायला बसली होती. जरा मी थोडासा अभ्यास करून घ्या. आणि आज इतकी शाईन झालं तर गाईस केस आहे ती का खूप इतकं छान केस दिसतं माहिती आहे. खूप मस्त केस दिसत आहे, इतकी मस्त शाईन आली ह्या माझ्या केसांना. तर गाईस खूप कमी जण बघतात मला का यार. गाईस प्लीज 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 आय एम व्हेरी रिक्वेस्ट फॉर यू, प्लीज व्हिडिओज बघा माझे आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि भेटूया आपण मजेदार ब्लॉग्समध्ये. ठीक आहे, बाय बाय करत नाही, हे लास्टला करूया आपण. पण या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंट करायला बिलकुल विसरू नका. आणि शेअर तर लोकांना करा प्लीज प्लीज. आय एम रिक्वेस्ट फॉर ऑल ऑफ यू. ठीक आहे. तर गाईस आता तुमचा अभ्यास बाकी, तर मी अभ्यासाला बसणार आहे, कारण की डायरेक्टली मी व्हिडिओ ऑन होताच मी अभ्यासाला बसलेली आहे. नंतर मी जेवण करून थोडं रिलॅक्स घेणं पण जरुरी, तर मी डायरेक्ट झोपायला जाईल नंतर. पण आता शिकतो मला अभ्यासच करायचा. चला अभ्यास करूया. पण मला आज व्हिडिओ शूटिंग पण करायची आहे, शॉर्ट व्हिडिओची शूट करायचं आहे. तो तुम्ही शॉर्ट चॅनलमध्ये बघा, म्हणजे शॉर्ट्समध्ये बघा. ठीक आहे. आणि शॉर्ट्समध्ये पण खूप सारे जण मला खूप बघतात, तर प्लीज असेच बघत राहा हमेशावानी. शॉर्ट्स व्हिडिओ खूप कमी टाकते, खूप पण ब्लॉग्स रोजच्या रोज येत आहे, हे मी तुम्हाला आत्ताच सांगते. पण शॉर्ट्सला आणि यूट्यूब सबस्क्राईब प्लीज, आपल्या बेल आयकॉनला लगेच दाबा. ठीक आहे. तर चला करूया. आणि मी आज वेअर केलेली आहे ब्ल्यू कलरची पॅन्ट आणि रेड कलरचं एक हे काय म्हणतात, कुर्तीच समजायला, कुर्तीच म्हणते मी. तर मस्त आहे बा, कट आहे. आणि ती डिझाईन, मला ही डिझाईन ना, म्हणजे ही कुर्ती ना ही खूप आवडती. म्हणजे लहानपणापासून मला ही खूप आवडते. म्हणजे मला बड्डेला गिफ्ट भेटली होती माझ्या. तर म्हणजे तेव्हा काय झालं, बड्डेला गिफ्ट भेटलं होतं, तर कोण नव्हतं, बड्डेला गिफ्ट भेटलं होतं. तर म्हणजे मी त्याला लहान होती, आणि तेव्हा मला इतका मोठा कपडा तर व्हायचा नाही, पण आत्ता मला होतोय भाई. पण मी खूप खुश आहे. म्हणजे लहानपणापासून आत्ता लोक हे कपडा माझ्याकडे सांभाळून आहे, आणि मी याला हमेशा सांभाळून ठेवणार आहे, हे मला आता सांगते. तर गाईज मी पटकनच माझ्या फॅमिली मेंबर्सला रिव्हील करणार आहे. तर प्लीज तुम्हाला पटकन बघायचं असणार तर कमेंटमध्ये सांगा, मी लगेच माझ्या मम्मी पप्पाला चिटकीत रिव्हील करेन. कारण की रिव्हील करायला काही टाईम नाही लागणार मला, पटकन मी रिव्हील करणार आहे. ठीक आहे, चला करूया रिव्हील. आता तर नाही करणार आहे मी, पण खूप पटकन टाईम येणार आहे तो. आय थिंक मी न्यू इयरला करून घेईन रिव्हील, कधी तुम्ही नीट चांगलं सबस्क्रायबर्स आणि चांगले जण बघत असणार तर काय. मी आता पण तुम्हाला सांगते की खूप साऱ्या जणांना हिंदी समजते, मराठी समजत नाही. तर ज्यांना मराठी समजते त्यांना हिंदी येते, पण हिंदीला मराठी नाही येत. तर तुम्हाला पाहिजे मी हिंदी बोलणार, ऑब्विसली मला हिंदी येते, कारण की मराठी लोकांना हिंदी ऑब्विसली येते. तुम्हाला कधी पाहिजे की मी हिंदी बोलावं तुमच्यासाठी, तर कमेंट सांगा, मी जरूर तुम लोकांसाठी हिंदी बोलणार. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. ठीक आहे. माझ्या मम्मी पप्पाला पटकनच रिव्हील करणार. आय थिंक मी न्यू इयर मध्ये रिव्हील करू शकते, बट तुम्ही लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंटच नाही करत यार. तुम्ही लोकांना कमेंट नाही करत ना, म्हणून तर मी बिलकुलच नाही करणार. पहिला तर तुम्ही लोक कमेंट करा, काही ना काही कमेंट करा. तुमच्यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन विचार ते विचारून त्याचे आन्सर जरूर द्या. क्यूएन समजून घ्या यार. क्यूएन व्हिडिओ खूप टाइम आहे, कारण की कमेंट्सला येत नाही. पहिला खूप सारे कमेंट्स आले तेव्हा मी बनवणार. ठीक आहे. आणि तेव्हाच मी मम्मी बाबा रिव्हील करा. मी सोचते हा न्यू इयरला करूया रिव्हील,
पण तुम्ही लोक कमेंट तर बिलकुल न करा, रिव्हील कशाचं करू गाईज. आणि गाईज कधी कधी ना व्लॉग खूप लेट येतो, कारण की ना माझी एडिटिंग आहे ना, मी ती लावून ठेवते. रात्रभर मी एडिटिंग मध्ये जागत राहते, पण एडिटिंग काय पटकन बिलकुल पण नाही होत. नाही म्हणजे नाही भाई, एडिटिंगला इतका टाइम लागतो गाईज, मी काय सांगू. आणि तुम्हाला कधी माझा होम टूर पाहिजे जरूर मला कमेंट करा फॉर होम टूर. ठीक आहे, चला अभ्यासला बसूया. जेवण झालेलं आहे, ठीक आहे, जेवण झालंय. पण मला असं काहीतरी गोड खायचं मन करतं. मी बनवणार आहे खीर. तर खीर बनवणार, तर मी काय खीरसाठी काय करणार आहे हे तुम्ही बघा. खीरमध्ये इंग्रेडियंट मी कोणते कोणते टाकते हे तुम्ही आज बघा. ठीक आहे, चला बनवूया. खीर रेसिपी तुम्हाला दाखवते, खीरची रेसिपी. देवाला पण निवड होऊन जाईल आणि म्हणजे मी पण खाऊन घेईन. बस अजून काय पाहिजे आपल्याला. ठीक आहे, बनवूया खीर. पहिला खीरसाठी काय काय सामान लागणार आहे मी हे तुम्हाला दाखवते. तर गाईज मला काय लागणार आहे हे बघा पहिला तुम्ही. तर फर्स्ट वन शुगर. तर खीर बनवण्यासाठी खीर 2 प्लेटी, ज्याच्यात मी खीर बनवणार ते, आणि दूध तर मी फ्रीजमध्ये ठेवलं ते मी घेईन. आणि केसर, मी ते केसर टाकणार आहे. तुमच्याकडे केसर कधी नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी पण चालेल. आणि मी टाकणार आहे 1 सेकंड हा. सांगा सगळं काय आहे. तर गाईज तुम्ही कमेंट मध्ये सांगा की हे काय म्हणून. ठीक आहे, मी तुम्हाला चला क्वेश्चन्स देते, त्याचे आन्सर तुम्ही मला कमेंट मध्ये. तर याला काय म्हणतात हे आज तुम्ही मला सांगशाल. मला तर माहिती आहे डो त्याला काय म्हणतात, पण तुम्ही सांगा. चला ठीक आहे, हे बघा असं काय दिसतं ते समजलं. म्हणजे 2-3 घेणार आता मी, नाव तर नाही घेणार मी आता, कारण की मग तुम्हाला आन्सर द्यायला थोडं ना हे होणार. तरी मी 4 घेते हे. ठीक आहे, 4 घेतलेले आहे मी. ठीक आहे, तुमच्याकडे बदाम असं तुम्ही बदाम पण टाकू शकता. किसू माझ्याकडे बदाम नाही, संपले तर मी बदाम नाही टाकत आहे. तर ठीक आहे, चला बनवायला स्टार्ट करूया. आणि घी सुद्धा लागणार आहे. 1 सेकंड घी काढून मला पहिलं ना घी काढून टाकायचं. घी पण मिळलं. ठीक आहे, चला लेट्स स्टार्ट डू इट. या गॅसवर करणार आहे मी. ठीक आहे, चला करूया. तर फर्स्ट वन मी कढाई ठेवते आणि 1 चम्मच घेते मोठाच. येऊ चम्मच वेगळा म्हणजे खीर बनवायला काम येतो. तर पहिला तर ना मी शेवयाला एकदम बारीक करणार आहे. नाही तर ना आपण याच्यातून असं चुरा करून घेऊ शकतो, जसं की म्हणजे ना आतमध्येच तुटेल आणि म्हणजे बाहेरच्या वेळेस तोडायला नाही पडणार. आतच तोडून घेते. आता कसे तुकडे तुकडे मी करायचे. तर ठीक आहे गाईज, मी थोडेसे घेतलेले आहेत, थोडेसे जास्तच आहे. खीर खायला जरा मजा येते म्हणून थोडे जास्तच घेतलेले आहेत. तर आता समजा काय काय तुकडे झाले नसतात तर एक प्लेट घ्यायची, त्याच्यावर असं ठेवायचं आणि प्रेस करायचं. ही प्लेट लय मोठी पडते, तुम्ही छोटी प्लेट घेणार आहे. 1 सेकंड. ठीक आहे, मी ही प्लेट घेते आहे जी याला बारीक करेल. उडणार पण नाही म्हणजे आपल्या अंगावर, नाही तर हाताने केलं तर उडतंय बघा, चिकटपत नाही.
फेलणार पण नाही आणि काय तर हे होऊन जाईल. ठीक आहे, पहिला तुम्ही बघा मी कशी करते ते खालून. टाकलं बरोबर बारीक झालेले एकदम छोटे छोटे पीस मध्ये. ठीक आहे, हे एकदम छोटे छोटे पीसेस झाले त्याचे. ठीक आहे, खायला मजा येते कच्चा. चला करूया. कॅमेरा जाईल आता वर. एक सेकंड सेटअप जरा नीट लावू द्या. ठीक आहे, फुलेलं आहे सेटअप. मला नुसतं ना सेटअप नीट लावायचं आहे कारण की सेटअप आहे असं आहे ना भाई, लागतच नाही कधी माझ्याकडून. इतका कठीण सेटअप आहे भाई. ठेवू कसं आहे तेच कंटाळा येतोय मला तर राग येतोय गाईज. ठीक आहे गाईज, कसं तरी मी केलेलं आहे आपण. ठीक आहे, चला आता पहिला मी घी टाकू याच्यात. पहिला गॅस ऑन करूया, याला काढू गॅस ऑन करून घेऊया आपण. चालू झालेलं आहे तर गॅस स्लो फ्लेमवर ठेवूया याला थोड्या वेळ ना फास्ट फ्लेमवर ठेवूया. म्हणजे जे पाणी असेल थोडंसं सोप करून घेऊन सुकून जाईल. ठीक आहे, थोडं 5-10 मिनिट थांबूया, पाणी जरा सोप होऊन जाईल कारण की धुवून घेतलेलं आहे ना. कधी पण काय करू शकतो, पहिला सामान धुवून घ्यायचं आहे. हे सगळं जरा हे धुवू शकतं कढाई. तर ठीक आहे, ते तुम्ही पाणी सोप झालेलं आहे तर याच्यात टाकूया. तर घी स्लोवर केलेलं आहे मी फ्लेम. तर याच्यात ना एकदम अर्धा चम्मच घी टाकायचं. तुमच्या घरात जितके जण तितके आहे सामान. मी थोडंसं जास्तच टाकणार आहे कारण की घी खायला जरा मजा येते. ठीक आहे, हे मी टाकलेलं आहे. आता जे टाकणार मी हे जे आता मी याला नीट मिक्स करणार आहे. थोडंसं याला ना रेड वेस होऊन देणार आहे. थोड्या वेळ याला रंग चढतो म्हणजे याला. ठीक आहे, थोडा रंग चढला आणि तर कसं जरा मज्जा येते यार खायला काही. थोड्या वेळेला रेड वेस शिकवूया आणि त्यावर आपण हे शिकूया. काय हे कमेंट होते तुम्ही सांगा. नाही तर सांगून देते मी. आता सांगू का नको. इलायची सांगून देते. चला, इलायची म्हणतात त्याला. तुम्ही कशा घ्यायला काय विचारते काय. चला सांगून देते, इलायची म्हणतात त्याला. ज्याला माहित आहे त्यांना सांगते मी, इलायचीच आहे ते. आपलं सरट आहे ना तोडूयाच काय. थोडंसं याला रेड होऊ देऊया. रेड झाल्यामुळे टेस्ट पण तितकीच येते याची. ठीक आहे, बंद करून घेऊया. जळून नाही द्यायचं बस. थोडं जळलं यार, शिट. जरा पटकन टाकलो तर मी काय नाही. टेस्ट भारी येत. अजून रेड वेज झालेलं आहे, वास पण मस्त येतो त्याचा. ठीक आहे, मी केलेलं आहे. आता मी असंच टाकून देते कारण की तसा पण तवा हे गरमच आहे तर मी टाकूनच देते त्याला. ठीक आहे, इलायची पावडर पण करून टाकू शकतो. माझ्याकडे पावडर नाही इलायची तर मी अशीच टाकते. मग मी टाकणार आहे हे नाही टाकणार, शुगर टाकणार आहे. आताच नाही, थोडं टाईम. किती जण आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला साखर टाकायची पहिलेच. ठीक आहे, मी 3 चम्मच 2 आणि अर्धाच टाकलेला आहे. आणि आता मी आधी ठीक आहे, चला याला ऑन करूया आता गॅसला. आता टाकूयाचे दूध.
मला आता हलवूया एकदम स्लोली मिक्सिंग. ठीक आहे, आता बघा तुम्ही मी कसं बनवलंय. पहिला तुम्हाला डायरेक्ट लास्टमध्ये दाखवणे करायची, पटापटा करावं लागेल ना तुम्हाला. थोडं हलवून घ्यायचं त्याला 5-10 मिनिटं. दूध टाकल्यानंतर तर आता याच्यात टाकूया पण केसर. केसरसाठी हात साफ करून घेतले तर केसर हातात चिटकून जाईल. दोन म्हणजे एक मी टाकले 3 पीस. केसरले महाग असतं गाईज. अर्धी डब्बे पहिलेच मी संपवलेली आहे कारण की खूप हे म्हणतात केसर इज सो बेटर फॉर युअर हेल्थ. गळा बसलेला आहे माझेच फास्ट वर ठेवून करते थोडं मिक्स. गाइस केसर 2, 3 चे 4 झालेत आय थिंक. का मी 4 टाकले मला याद नाही यार. पहिला एकच टाकला होता पण काय ना तुटले आले तुटून पण येतात ना कधी कधी काय नाही चालतं आपल्याला. शुगर पण एकदम लिमिटेड टाकलेली आहे बस. त्याला थोडा वेळ हलवूया मग देवाला पण देऊया. ठीक आहे, या थोड्या वेळ उबाळ देऊया. पहिले तुम्ही बघा मी कसं बनवले. ठीक आहे, बघा आता 5 मिनिट. गाइस ही आहे माझी केसर. फास्ट फ्लेमवर ठेवलेला आहे मी. अरे वा, वास किती मस्त येतो यार. खायचंय, खाऊ नाही देणार. नो माय गॉड, केसर भाई याचं वर उभाळ बघा किती भारी येते. मधोमध बघा दूध येते. वास माय गॉड. गाइस मला याला बघून तोंडाला आलेले पाणी कारण की खूप मस्त बनलेलं आहे. मी आज तुम्हाला सांगू शकते कारण की त्या वास खूप लोक येतो माझ्याजवळ. इलायची झालेले. आता स्वाद घेऊन बघूया थोडासा एकदम. त्याचा स्वाद म्हणजे भाई खूप मस्त. ठीक आहे, पहिला देवाला निवेद देऊ. ठीक आहे, पहिला देवाला निवेद देते मग मी तुमच्याशी भेटते. ठीक आहे, 5 मिनिट थांबा देवाला निवेद देते. नुसतं मी निवेद दिलेला आणि मी खुद खाते. आता हे बघा खीर आहे, खूप जास्त घेतलेली आहे मी. मग काय ना खाऊन घ्यायचं ना, खायला काय जात आहे. खूप भारी आहे. पहिला मी खाते मग मी तुमच्यासाठी. खूप भारी बनले कारण की पुरा आता खतम करणार आहे. मस्त बनली यार. काय नाही, इतकी पुरी खीर पहिला खतम करते आणि मग मी तुमच्याशी भेटते. ठीक आहे, माझी खीर खाऊन चालतंय. ह्या व्हिडिओला मी इथंच एंड करते. तर ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया आपण असे मजेदार ब्लॉग्स मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. हर हर महादेव. राधे राधे. बाय बाय.